हॅलो, कसे आहात सगळे? आज आपण बघणार आहोत हैदराबादी पालक पनीरची रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये 1 टीस्पून तेल घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे थोडेसे तडतडले की त्याच्यामध्ये आपण 2 मीडियम साईजचे कांदे घालून घेऊया. स्लाइस केलेले कांदा आहे. त्याला 2 मिनटं परतून घ्या तेलामध्ये. परतून झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला आता 7 ते 8 लसणाच्या कळ्या घालायच्या आहेत. त्याच्याबरोबरच 1 इंच अद्रक, 5 ते 6 हिरव्या मिरच्या. तिखट आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या. कांदा छान लाल परतत आलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 काजू घालून घेऊया. गॅसची फ्लेम कमी करा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायचा आहे. धुवून स्वच्छ चिरलेला पालक घालून घेतला आहे मी. हा छोटा बंच होता, मी तो ॲड केलेला आहे. पालकबरोबरच ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सगळं आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये छान परत एकदा हे सगळं परतून घ्या. सगळ्या गोष्टी छान परतून झालेल्या आहेत. मिश्रण आता साईडला ठेवून द्या गार होण्यासाठी. मिश्रण आता गार झालेलं आहे. याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला आता 3 टेबलस्पून दही घालून घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबरच आपल्याला दुधावरची मलईसुद्धा याच्यामध्येच घालून घ्यायची आहे. 1 टेबलस्पून मी दुधावरची मलई घेतलेली आहे. आता हे सगळं छान बारीक करून घेऊया पाणी घालून. बघा छान आपलं बारीक झालेलं आहे वाटण. कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घालून घेऊया. तेल छान गरम झालं की आपल्याला वाटलेला सगळा मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. मसाल्याला छान तेलामध्ये परतून घेऊया आणि 1-2 मिनटं झाकण लावून त्याला शिजवूया. तेल छान सुटलेलं आहे मसाल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद घालून घेऊया. 1 टीस्पून धनापूड घालून घेऊया. अर्धा टीस्पून गरम मसाला घालूया आणि 1 टीस्पून लाल मिरची पावडर घालूया. या सगळ्याबरोबर आता याच्यामध्ये मीठही घालून घेऊया चवीनुसार. आता या सगळ्याला एकजीव करून घ्या. झाकण लावून याला थोडंसं शिजू द्या. तोपर्यंत एका साईडला आपण पनीर फ्राय करून घेऊया. ज्या पॅनमध्ये आपण सगळं परतून घेतलं होतं कांदा वगैरे, त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून पनीर परतून घेत आहे. मसाल्यालाही छान तेल सुटलेलं आहे. आता हे सगळे पनीरचे क्यूब्स आपण याच्यामध्ये ॲड करूया. छान हलवून घेऊया हे सगळं. याच्यामध्ये आता आपण गरम पाणी घालून घेऊया. कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. याच्यामध्ये आता अर्धा टीस्पून साखर घालून घेऊया आणि हे छान सगळं हलवून घेऊया.
याच्यामध्ये आता कसुरी मेथी घालून घेऊया आणि छान परत एकदा हलवून घेऊया हे सगळं. तयार आहे आपली हैदराबादी पालक पनीरची रेसिपी. एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी 10 मिनिटात बनते ही रेसिपी. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू एव्हरीवन.